मुंबईसह ठाणे आणि पालघरमध्ये रविवारपर्यंत मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ, उकाडा आणि उन्हामुळे नागरिक हैराण। पुणे शहरामध्ये काल सायंकाळपासून रात्रभर रिमझिम पाऊस बरसला। उकाड्यानं त्रस्त झालेल्या पुणेकरांना काहीसा दिलासा। आज सकाळपासून देखील ढगाळ वातावरण। पावसामुळे मुंबईमध्ये हवेत सुधारणा। दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून मुंबईची हवा खालावलेली। मागील 2 दिवसांपासून मुंबईमध्ये पावसाळी वातावरण। कर्जत यार्ड पुनर्बांधणीसाठी सलग ब्लॉक घेण्याचे नियोजन। 24 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरपर्यंत विशेष ब्लॉक असणार। कर्जत खोपोली दरम्यान अप आणि डाऊन लोकल सेवा उपलब्ध नसणार। मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग 10 पदरी होणार। मार्गाच्या 10 पदरीकरणाचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात। MMRDC लवकरच राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार। पिंपरी चिंचवड शहरामध्ये 22 ठिकाणी चार्जिंग स्थानकं उभारली जाणार। नागरिकांना विद्युत वाहनं चार्जिंग करण्याची सुविधा महापालिका उपलब्ध करून देणार। खासगी कंपनीला काम देण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात। पुणे महानगरपालिकेची कनिष्ठ अभियंता पदं भरणार, तर निवड झालेल्या उमेदवारांना महापालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरी उपलब्ध होणार। सुधारित जाहिरातीनुसार पदभरती करण्याचा निर्णय पालिकेने घेतला। पुण्याच्या कोरेगाव पार्क या भागामध्ये फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावरती शस्त्रानं वार। या प्रकरणी पोलिसांकडून दोघांना अटक। याबाबत एका तरुणानं कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली। पुण्याच्या खडकवासल्यामधील NDAमध्ये 2 आठवड्यांमध्ये आणखी एका छात्राचा मृत्यू। संरक्षण मंत्रालयाच्या जनसंपर्क विभागानं या संदर्भात माहिती दिली।